नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुकरमध्ये वांगी टाकून अप्रतिम अशी रेसिपी बनवणार आहोत। एकदा जर अशा पद्धतीने बनवली तर नेहमीच अशाच बनवून खाल, इतकी चविष्ट बनते। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपल्याला अशी काटेरी वांगी घ्यायची आहेत। ही गावरान वांगी आहेत आणि याची काटे सुरीने आपल्याला काढून टाकायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व काटे काढून घेतल्यावरती आपल्याला याचं अर्ध देठ सुद्धा कट करून टाकायचं आहे, पूर्ण देठ काढायचं नाही। आता ह्या वांग्याला आपण असे कट करून घेणार आहोत, अधिकचा आकार याला द्यायचा आहे। चिरून घेतलं की आतमध्ये कीड वगैरे लागलेली आहे की नाही ते चेक करायचं आणि हे वांगी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे काळी पडणार नाही। अशाच पद्धतीने आता मी सर्व वांगी इथे कट करून घेणार आहे। आता हे कट करून झालेत, आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया। आता आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबरं याचे मी काप करून घेतलेले आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। आपण जबरदस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत आणि तुम्ही याआधी अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवलेली आहे का, हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण एका प्लेटमध्ये शेंगदाणा कूट घेणार आहोत, 2 चमचे। यामध्ये बनवलेलं वाटण घालूया थोडंसं। अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हाताने सर्व। मिक्स करून झाल्यावरती आपल्याला 1 चमचा इतके पाणी टाकायचे आणि पुन्हा हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे सारण इथे तयार झालेलं आहे। आता लगेचच हे सारण आपल्याला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहोत। जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा आपल्याला सुचत नाही की काय बनवायचे ते, तेव्हा झटपट अशी चविष्ट भाजी बनवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांग्यामध्ये हे सारण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये आपलं हे सारण भरून झालेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला कुकर ठेवायचा आहे आणि कुकर गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालू। अर्धा चमचा आपण यामध्ये जिरे घालणार आहोत आणि जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण बनवलेलं वाटण सुद्धा घालणार आहोत। हे वाटण आपल्याला लो फ्लेमवरती मस्त 1 मिनिटभर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वांग्याची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते, पण अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूपच छान बनते। वाटण मस्त परतून झालेलं आहे। आता यामध्ये 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घालूया, ते सुद्धा चांगले परतून घेऊ। आता यामध्ये बारीक कट केलेला एक टोमॅटो पण मी घातलेला आहे आणि हा टोमॅटो पण मस्त व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, मऊसूद होईपर्यंत। हे सर्व छान असे परतून झाल्यावरती यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत। यात मी अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही काळा मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे मसाले सुद्धा आपल्याला मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाले छान परतले की भाजीला चव सुद्धा खूप छान येते। हे सर्व जिन्नस चांगली परतून झाले की यामध्ये मसाला भरलेली वांगी घालायची आहे आणि 2 मिनिटं आपल्याला ही वांगी मस्त या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे। याची फ्लेम लोच ठेवायची। वांगी चांगली परतून झालेली आहेत। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे पुन्हा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया।
सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला रस्सा पातळ घट्ट कसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट पण घातला आहे. पुन्हा तो व्हिडिओ यामध्ये आला नाही, पण तुम्ही नक्की घाला. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. तर 2 शिट्ट्या इथे झालेल्या आहे. कुकर आपण थंड करून घेतलेला आहे. तर हे बघा, इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. किती छान काळ्या मसाल्याची चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जेव्हा तुमच्या घरी पाहुणे आले ना, तेव्हा अशी झटपट भाजी तुम्ही बनवू शकता. याला तरीसुद्धा खूप छान आली आहे. तर अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. जबरदस्त लागते. तुम्ही वांग्याची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली तर लाईक करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.